नमस्कार, चॅनल लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आज भारतीय रेल्वेचा आणि ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा 172वा वाढदिवस हा उत्सव साजरा करण्यासाठी ठाणेकरांची एकच गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। ठाणे लोकसभेचे खासदार नरेश या सुंदर कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपण बघू शकतो आलेले आहेत।
खासदार नरेश म्हस्के यांचा आदर सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. आपण पाहू शकतो भारतीय रेल्वेचा आणि ठाणे रेल्वे स्थानकाचा हा वाढदिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात येतो. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो. बोरिवली ते ठाणे अशी सगळ्यात पहिली ट्रेन जी आहे ती धावली होती आणि याच निमित्त आपण बघू शकतो आज या घटनेला तब्बल 172 वर्ष जे आहेत ते पूर्ण झालेले आहे आणि याच अनुषंगाने आपण बघू शकतो हा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतोय. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनेक रेल्वे संघटना असतील, रेल्वे विभागाचे कर्मचारी असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर असा सोहळा जो आहे तो संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चल 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 खाना वरती वरती या साहेब समोर. हा हात 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 दाखवा. साहेब इकडे. पुढे 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 किरण आहे का किरण?
हॅलो लोकप्रिय खासदार श्री नरेशजी म्हस्के साहेब यांचा ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे हार्दिक स्वागत करण्यात आहे. ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा 172वा वाढदिवस तुमच्या आमच्या सर्व प्रवाशांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा होत आहे. भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे 16 एप्रिल 1853 रोजी धावली. आज या रेल्वेच्या 172व्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात. सर्व प्रवाशांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे. ऐतिहासिक रेल्वे स्थानकाला 172 वर्ष पूर्ण होत आहे. त्या रेल्वेचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतो. स्टेशन मास्टर तावडे साहेब यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. त्याचप्रमाणे भास्करजी पाटील साहेब त्यांनाही मी व्यासपीठावर येण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी विनंती करतोय. त्याच्याबरोबर किरणजी नागती, अमितजी जयस्वाल, सर्व उपस्थित असलेले आमचे युवा सेनेचे समन्वयक नितीनजी लांडगे, किरण जाधव, निखिल बुडजुडे, अभिषेक जितेश गुप्ता, अमितजी जयस्वाल, उपस्थित असलेल्या सर्व महिला पदाधिकारी, गवस आणि उपस्थित असलेल्या सर्व आमचे पदाधिकारी, रेल्वे प्रवासी संघटनेचे आमचे कल्याणहून आलेले, कर्जतहून आलेले, डोंबिवलीवरून आलेले, ठाण्यातील सर्व रेल्वे प्रवासी संघटना, उपस्थित सर्व आमचे प्रवासी, शाखा प्रमुख जॅकी भोईर, त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांच्या साक्षीने आज या रेल्वेच्या 172व्या वाढदिवसानिमित्त आपण इथे उपस्थित आहोत. आपल्या ठाण्याचे लोकप्रिय खासदार नरेशजी म्हस्के साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला माहिती आहे की संसदेमधला एक ठाणेकरांचा बुलंद आवाज, रेल्वेचे प्रश्न संसदेमध्ये हिरिरीने मांडणारा, मग त्या कोकणातील गाड्या असोत, कोपरीचं नवीन रेल्वे स्टेशन असो, ठाणेकरांच्या ज्या कोकणात जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांना ठाणे रेल्वे स्थानकात थांबा मिळावा, सुसज्ज ऐतिहासिक हेरिटेज असं ठाणं हे संपन्न व्हावं, चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर असावं, ठाणेकरांसाठी जास्तीत जास्त लोकल कशा वाढवात, बाहेर जाणाऱ्या गाड्या ठाणे स्थानकात कशा थांबता येतील आणि ठाणे स्थानकाचा हा विस्तार, हा आपले लोकप्रिय खासदार हे संसदेमध्ये आपले प्रश्न मांडून प्रवाशांना असणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे एक ठाणेकरांचा बुलंद आवाज म्हणजे आपल्याला भेटलेले आपले नरेशजी म्हस्के साहेब, लोकप्रिय असे खासदार या ठिकाणी या 172व्या ऐतिहासिक वाढदिवसाला या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम सर्व पदाधिकारी आणि आपल्या खासदारांचं आणि प्रवासी मित्रांचं सर्वांचं या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करतो. आपण आता या ठिकाणी आपल्या खासदार साहेबांच्या हस्ते तावडे साहेब स्टेशन मास्टर यांचाही आपण सत्कार करणार आहोत. तत्पूर्वी 1-2 मिनिटं आपले प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख हे बोलणार आहेत. नमस्कार उपस्थित प्रवासी बंधूंनो, आज रेल्वेच्या 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणा ही अशी धावली, तेव्हा आपल्या पब्लिकची मजा तर साहेबाची पोरं करी नकली रे बिन बैलाची गाडी कशी हाकली रे, तेव्हा 1 तास 12 मिनिटं या गाडीला लागलेली आणि तेव्हापासून हे आपला ऐतिहासिक ठाणा असेल. तर आज आपण पाहत आहोत का ठाण्याला 10 प्लॅटफॉर्म, 7-8 लिफ्ट, एक्सिलेटर असं बरंच काही विकास झालेला आहे. आणि सर्वात म्हणजे ठाण्याचा आता एक इतकी पब्लिक वाढलेली आहे साहेब का 6 ते 6.5 लाख प्रवासी या ठाण्यावरून प्रवास करत आहेत. आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये मी दिल्याप्रमाणे का ठाण्यावरून अति महत्वाची अपघात थांबवण्याकरता 16 गाड्या तरी शटल सेवा या चालू कराव्यात आणि 2 नंबरची का ठाण्यावरून मुरण डायरेक्ट लोकल सुरू व्हावी. साहेबांचं कौतुक करावं असं वाटतं का ते नवीन असले तरी जुन्यासारखे प्रथमच बोलले तर मी स्वतः एका लोकांचे लिहून दिलेले परफेक्ट सर्व दुसऱ्या
मतदारसंघातले पण त्यांनी प्रश्न मांडले. साहेब तुम्हाला धन्यवाद. आणि ती पण झाडारीने. तर असे या आपल्या एक पाटील नावाचे ग्रस्त मला भेटले, इथे कामाला होते आणि त्यांनी संकल्पना का आपण ऐतिहासिक वाढदिवस साजरा करूया. आणि त्या गोष्टींना 32 वर्ष झालेले आहे आणि हेरिटेज इंजिन बसावं म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि केळकर साहेबांनी त्याला मदत केली आणि ते बसलं. तर खासदार साहेबांना म्हणतो याप्रमाणे स्टेशन मास्टर पण याप्रमाणेच आपण हात सिग्नल बसवणार आहोत, ते पण लवकरात लवकर बसेल, पण तिथे काम चाललेले आहे म्हणून. तर बंधू आणि भगिनींनो, आज मी आपल्या खासदारांचं हार्दिक स्वागत करतो का त्यांनी वेळेत वेळ काढून इथे उपस्थित राहिले आणि ह्या आपल्या 172व्या वाढदिवसाची शोभा वाढवली. धन्यवाद. दो बाहेर परंतु वृद्धिंगत व्हावा हीच सदिच्छा. परत आता खासदारांच्या हस्ते आणि या स्टेशनला तावडे साहेब लाभले स्वच्छतेच्या आणि ते कुठेही कमी नाहीत, स्वच्छतामध्ये आपला नंबर आला. तर आजचा आपण हा केक साहेबांच्या हस्ते वाढवून 172वा वाढदिवस साजरा करत आहोत. धन्यवाद. आपले लोकप्रिय खासदार यांचा आपण सत्कार करणार आहोत. तर तावडे साहेबांना मी विनंती करतोय की त्यांच्या शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी स्वागत करतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. ठाण्याचा एक बुलंद आवाज, ठाणेकरांचे प्रश्न, रेल्वे प्रवाशांचे प्रश्न आपल्या संसदेमध्ये मांडून रेल्वे प्रवाशांच्या वाचा फोडणारे ठाणेकरांचा बुलंद आवाज, लोकप्रिय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांचं खूप खूप स्वागत. त्याच पद्धतीने आपले ठाण्याचे स्टेशन मास्टर तावडे साहेब यांचाही मी या ठिकाणी नरेश म्हस्के साहेबांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा आहे. अरे त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा मोठा परिचालन विभागाचे संजय कुमार पांडे यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. परिचालन निरीक्षक संजयजी पांडे. त्याच्याचबरोबर प्रभू निमनल, संजय कुमार पांडे, प्रभू निमनल. आपणास माहिती आहे की रेल्वे चालवायची म्हणजे रेल्वे बरोबर आपल्याला त्याचे अभियंता आले, रेल पथक आलं, आरोग्य विभाग आलं. प्रभू निमनल परिचालन. अभियांत्रिकी विभाग बलिराम सरोज. संदेश परब. त्याचबरोबर रेलपथ विभाग तुलीचंद सिंगल. निकल मुंडे. साधना चौगुले आरोग्य विभाग. या जरा लवकर या. सुमन कुमार सिग्नल विभाग. आरपीएफ प्रवीण महाजन. आरपीएफ प्रवीण महाजन. वाणिज्य विभाग रणजित कुमार झा. विद्युत विभाग शरद गायकवाड. लायसन्स हमाल भगवान बाजीराव देशमुख. अशोक अंगडे, संदीप पिंगले, मिलिंद शिंदे, नागज्योती कदम, अजय कुमार सिंह. यानंतर टीसीचे प्रमुख प्रशांत संतूर, जीआरपीचे अर्चना दुसाने, आरपीएफचे सुरेंद्र कोष्टा, गोरख पाटील ट्रेन मॅनेजर, नंदकुमार चव्हाण म्युन्सिपाल्टीचे,
तसेच नौपाडा प्रभाग समिती सोपान बाईक सय्यद KS भालेराव पूजा डोंगरे ज्यांची नावं घेतले त्यांनी फटाफट येऊन सत्कार करा. सत्कार घ्या. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवासी संघटनेच्या धडाडीच्या आमच्या महिला आघाडी हे आपल्या खासदारांचे स्वागत करत आहेत. महिला मंडळ प्रवासी संघटनेचे या चव्हाण साहेब. महिलांचा सत्कार आपले लाडके खासदार हे आपल्याला रेल्वेच्या समस्यांबद्दल काय काय प्रयत्न करत त्याबद्दल आपल्याला 2 शब्द मनोगत व्यक्त करत आहे. आपले लाडके खासदार नरेंद्रजी म्हस्के साहेब. सर्वांनी घ्या चला झालं. महिलांनी घ्या. रेल्वे प्रवासी महिला संघटनेतर्फे साहेबांचा सत्कार होत आहे. या महिला नेहमी कार्यरत असतात. सुरक्षेचं काम रात्रंदिवस करत असतात. बुके घ्या साहेबांना बुके द्या. जसवालजी महिलांच्या तर्फे साहेबांचा सत्कार झालेला आहे. त्या तुसाने मॅडम या ना लवकर वेळ नाही आपल्याकडे, वेळ कमी आहे. पाटील साहेब आणि चालेल चला या लवकर. दुसाने मॅडम कुठे? दुसाने मॅडम. तर आता यानंतर सत्काराचा कार्यक्रम झालेला आहे. परत आपण सत्कार करत आहोत. तर आपले साहेब आपल्याला मनोगत व्यक्त करत आहेत. त्यांच्या घ्या फक्त एक साहेब. दुसाने मॅडम GRP. सुमन कुमार SMT वाले त्यांचाही येथे सत्कार होते खासदारांच्या साहेब हस्ते. हा कोष्टा साहेब आणि दुसाने मॅडम सुरक्षेचे फार चांगले कार्य करत आहे. या लवकर घ्या. कोष्टा साहेब RPFचे हे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सुरक्षा करत आहेत. तर त्यांचा आपल्या खासदारांच्या हस्ते आपण यथास्थ सत्कार करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि यानंतर सत्काराचा सुमन कुमार यांचाही सत्कार होत आहे. बराच वेळ झालेला आहे. आणि आपल्या 172व्या रेल्वेच्या वाढदिवसाला हे शेवटचं आहे. आणि यानंतर आपल्या रेल्वेच्या 172व्या वाढदिवसाचं समाप्ती आणि आपले लाडके खासदार साहेब आपले मनोगत व्यक्त करत आहेत. खासदार आज ठाणे ते बोरीबंदर आशिया खंडातील फक्त हिंदुस्थान नाही तर आशिया खंडातील पहिली ट्रेन, पहिली प्रवासी वाहतूक, पहिली ट्रेन ठाणे ते बोरीबंदर हे वाफेवरचं इंजिन जे धावलं 172 वर्ष आज पूर्ण होत आहेत. आणि तो क्षण, तो दिवस आज आपण साजरा करीत आहोत. इंग्लंडमध्ये बनलेलं हे इंजिन यापूर्वी मद्रास असेल या ठिकाणी छोटा लोहमार्ग केला होता आणि दगडगोटे वाहतुकीकरता त्याचा उपयोग केला जात होता. परंतु कमर्शियल लेवलला प्रवासी वाहतूक जी खऱ्या अर्थाने एशिया खंडामध्ये जी सुरू झाली ती ठाणे ते बोरीबंदर
172 वर्ष आज पूर्ण होत आहेत. 10,000 कामगारांनी ही ट्रेन, हा लोहमार्ग बनवण्याकरता मेहनत घेतली. त्या सगळ्यांचं खास करून मी या ठिकाणी आठवण करतो, त्यांचे आभार मानतो. सर जमशेदजी जिजीभाय आणि जगन्नाथ शंकर शेठ यांचं योगदान, ब्रिटिश सरकार तर होतंच, परंतु यांचं योगदान फार महत्वाचं होतं. फर्स्ट क्लास कट करता अशी 2च स्टेशनं त्यावेळी या लोहमार्गावर होती. ठाणं हे कळव्याला जाण्याकरता होडीतनं जावं लागायचं. या ट्रेनमुळे काम करतात. अर्थात अडचणी असणारच. लाखो प्रवासी, दिवसाला आपल्या स्टेशनवरनं किती प्रवासी आहेत? 7 लाख प्रवासी आज या स्टेशनवरनं प्रवास करतात दिवसाला. त्यामुळे त्यांचं नियोजन, गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे शेवटी ही सुद्धा माणसं आहेत, परंतु प्रामाणिकपणे ते सुद्धा प्रयत्न करत असतात. नवीन स्टेशन ज्यावेळी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान तेही कामाला गती, कोर्टामध्ये काही केसेस आहेत, त्याही कामाला आपण गती दिलेली आहे. पायाभूत सुविधा आज आपण पूर्ण केलेल्या आहेत. काही दिवसातच खऱ्या अर्थाने स्टेशनचं काम सुरू होईल. आजचा दिवस खऱ्या अर्थाने या रेल्वे करता काम करणाऱ्या सर्व कामगार वर्ग असेल, मग अगदी आपण ज्यांना आपण जे म्हणतो की आपलं माल वाहतूक करतात किंवा आपल्याला हमाल आपण म्हणतो, पण खऱ्या अर्थाने ते सुद्धा आपल्याला प्रवास करण्यामध्ये मदत करत असतात. प्रत्येक घटक फार महत्वाचा आहे. दिवसाला प्रवासी संख्या वाढते. यार्डचा तुटवडा, यार्ड नसल्यामुळे नवीन गाड्या, देशमुख साहेब, यार्डची फार मोठी गरज प्रत्येक स्टेशनला नवीन गाड्या सुरू करताना असते. आपली यार्डची कमतरता आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा नवीन गाड्या आपल्याला सुरू करता येत नाहीयेत. एखादी गाडी सुरू करायची तर 4 गाड्या कुठेतरी स्टॉप कराव्या लागतात. परंतु प्रामाणिकपणे या रेल्वेच्या ज्या समस्या, रेल्वेचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे अनेक प्रश्न मांडलेले आहेत. लवकरच या मुंबई आणि या रिजन करता अनेक नवीन गाड्या, लोकल गाड्या सुद्धा आपल्या सेवेमध्ये सहभागी होत आहेत. पालघर असेल, कल्याण असेल, अनेक प्रश्नांकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करतोय. तुमच्या समस्या या आम्हाला माहीत आहेत. आम्ही म्हणत नाही 100% आम्ही त्या सोडवू, परंतु प्रामाणिकपणे तुम्हाला दिलेले शब्द पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आजच्या दिवशी रेल्वे करता रात्रंदिवस काम करणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाला मी प्रणाम करतो, त्यांचे आभार मानतो आणि हा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय. केक कापूया आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद मस्के साहेब. खूप आपुलकीने, प्रेमाने ठाणेकरांचा बुलंद आवाज आज संसदेमध्ये मांडून आपल्या अनेक रेल्वे समस्या आहेत त्या अगदी रेल्वे मिनिस्टर पर्यंत पोहोचवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. धन्यवाद मस्के साहेब.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण आमच्या निमंत्रीला विनंती मान देऊन स्वारी एक याच्यामध्ये सत्कार व्हायचं राहिलं. स्थायी समितीचे आमचे अध्यक्ष विचारे साहेब यांचा सत्कार करायचं विसरलो आम्ही, माफी मागतो. तरी त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. आपल्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विचारे साहेब हे इथे उपस्थित आहेत. तर आम्ही स्टेशन मास्टरच्या हस्ते त्यांना शाल आणि श्रीफळ देऊ त्यांचा सत्कार करत आहोत. विचारे साहेब त्यांनी बरेच आपल्या लोकांना कामाला लावलेले आहेत. कृषी विभागाचे बरेच बॅनरच्या इथे घेता का? बॅनरच्या इथे घ्या ना, मी घेऊन येतो. मी साहेबांना बोललो की बॅनर लावून आपल्या भारतात आलो तिकडे. बॅनरच्या इथे घे. ते पुढे कार्यक्रमाला जात आहेत. तरी आपण त्यांचे सत्कार बाकी आहे. त्यांची नावं घेतली सॉरी, व्यासपीठावर येऊन आपला सत्कार घ्यावा. या स्टेशन मास्टर कुठे गेले? जाऊ साहेबांच्या असते जावा. साहेब स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विचारे साहेब. हा अरे सॉरी रेल्वे स्टाफ असेल कुठे ते त्यांनी वरती यावा त्वरित. रेल्वे स्टाफ वाल्याने वरती यावा. बघा आपले साहेब किती स्वतः परत आले, वेळ देत आहेत, तरी वेळेचा सदुपयोग करून घ्या. या रेल्वे स्टाफवाल्यांनी सर्वांनी व्यासपीठावर आणि साहेबांच्या बरोबर फोटो काढून घ्या. आपल्या लाडक्या खासदारांच्या बरोबर फोटो घ्या. चला या रेल्वे स्टाफचे कोण राहिले असतील कर्मचारी त्यांनी व्यासपीठावर येऊन फोटो घ्यावा. कारण वर्षातून एक दिवस येतो हा आणि 172वा वाढदिवस साजरा आनंदाने झालेला आहे. आपण बहुसंख्येने येथे उपस्थित आहात, त्याच्यामुळे हा आनंद सोहळा मोठ्या आनंदामध्ये पार पडत आहे. चुकून कोणाचा सत्कार राहिला असेल तरी त्यांनी व्यासपीठावर आपला सत्कार स्वीकारावा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. ठाणे ते बोरीबंदर असा हा प्रवास सुरू झाला. 400 प्रवासी क्षमता असलेली ही रेल्वे 10,000 कामगारांच्या मेहनतीने हा लोहमार्ग तयार झाला आणि खऱ्या अर्थाने या आशिया खंडामध्ये रेल्वेचा प्रवास सुरू झाला. आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की जी वाहतूक सुरू झाली, जी प्रवासी वाहतूक सुरू झाली ती आमच्या ठाण्यापासून सुरुवात झाली आणि त्याचा हा 172 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून ज्या पद्धतीने आपण आपला वाढदिवस साजरा करतो त्याच पद्धतीने हा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे. सर येणाऱ्या काळात ठाणा स्टेशन हे नवीन रूप पाहायला मिळणार आहे, काय सांगाल? कशा पद्धतीने ही रूपरचना असेल? रेल्वेचा विकास हा फार महत्त्वाचा आहे. दिवसेंदिवस प्रवासी संख्या 5 ते 6 लाख प्रवासी दिवसाला या स्टेशनवरनं प्रवास करतात. खूप मोठा लोड या ठाण्यावर आहे. नवीन स्टेशनचं काम सुरू आहे, त्याला पूरक जी व्यवस्था आहे ते काम जवळजवळ पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. काही कोर्ट कचेऱ्या, काही जागेच्या
काही प्रश्न कोर्टात प्रलंबित आहेत, त्यामुळे मूळ स्टेशनाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही आहे. पण आजूबाजूचा इन्फ्रा पूर्ण झालेलं आहे. लवकरात त्या स्टेशनाला मूळ स्टेशन जे आहे त्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे या स्टेशनवरचा लोड कमी होणार आहे. सरकते जिने असतील, नवीन नवीन सुविधा असतील, त्या देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे लोकसभेचे गटनेते श्रीकांत शिंदे साहेब असतील, सातत्याने रेल्वेच्या प्रश्नांवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. गर्दीचं शहर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. मोठे अपघातही होत आहेत. या अपघातांवर कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना काय असतात? ज्या ठिकाणी विविध सुविधा असतात त्या शहरामध्ये जास्त गर्दी होते किंवा जास्त लोक राहायला येतात. लोक राहण्याकरता प्राधान्य देतात. आम्हाला एका दृष्टीने आम्ही अभिमान आहे की आमच्या ठाणे शहराला राहण्याकरता लोकांचं खूप मोठं प्राधान्य आहे. याचाच अर्थ या ठाणे शहरामध्ये सुखसुविधा देण्यासाठी आम्ही पात्र ठरलेलो आहोत. स्टेशनवरचा लोड कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही नवीन स्टेशन या ठिकाणी काही दिवसातच पूर्णत्वास येईल. विविध सुविधा असतील, अगदी ऑटोमॅटिक जिने वगैरे असतील, हे सुद्धा सुरू झालेले आहेत आणि आणखी चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. साहेब, एकीकडे 172 वाढदिवस साजरा करतो, पण यात रेल्वेचे आरक्षण करण्याची जी एक वर्तक या ठिकाणी एक आरक्षण केंद्र गेले 15 दिवस झाले ते केंद्र बंद आहे. आरक्षणचा जो केंद्राचा जो विषय आहे तो त्यांचा सर्व्हर त्या ठिकाणी डाऊन होतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये ते त्या ठिकाणी रिस्पॉन्स नाही आहे की लोक फार कमी जातात बुकिंग करता. या कारणास्तव तो बंद करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते मी बंद होऊन गेलेलं नाही आहे आणि ते आरक्षण केंद्र काही दिवसातच जो सर्व्हरचा जो प्रॉब्लेम आहे, नेटचा आणि या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे आणि लवकरच ते सुरू होईल. तर आरक्षणासाठी अजूनही काही विंडो वाढवण्याची गरज आहे. ठाणे शहर वाढतंय, मोडबंदर पट्टा वाढतोय, लोकांना गावाला जाण्यासाठी आरक्षणासाठी काही लिमिटेड ठिकाणं असल्यामुळे अतिशय त्रास होतोय आणि आरक्षणमध्ये मिळत नाही. आपण त्या खिडक्या तर वाढवतोय, आताही वाढवलेल्या आहेत आणि ऑनलाईन सुविधा आणखी चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो.